हे बघा आपण तांदळाची भाजी निसून घेतलेली आहे आणि आपल्याला तांदळाची भाजी करायची. याला तांदूळचा म्हणतात बघा, तांदूळचा गावाकडे खूप असतो बघा ह्या शेतांनी, न काही पेरता येत असतो बघा वावरामध्ये. तर आपण ही भाजी अशी निसून घेतलेली मस्त बघा. ही मेथीची भाजी कशी निसतो आपण अशा प्रकारे निसलेली. असा शेंडा घ्यायचा आणि मागची ही काडी पण राहून द्यायची कवळी, कारण का ती शिजवताना आहे ना ती काडी दिसणार सुद्धा नाही, एकदम बारीक होऊन जाते. आणि हे बघा असे पानं बिनं किडके बिडके असतात ते नीटनेटके बघायचे आपल्याला चांगले. आणि अशी मेथीची भाजी निसतो अशा प्रकारे आपल्याला निसून घ्यायची. हे बघा असे पानं सगळ्यात काढी घ्यायची. आता ही उन्हामुळं थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहे, नाहीतर बाजारात असते बघा भाजी. तर आपण आता ही भाजी करणार आहे, तर कशी करायची आहे बघूया आपण भाजी. आता त्यासाठी मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि आपण आता लोखंडाच्या तव्यावर करणार आहे भाजी. तर बघा आता आपण ही भाजीत पाणी ओतू आणि 2 पाण्याने धुवून घेऊ. हिला जरा आपण अशी करून घ्यायची चांगली, म्हणजे चांगली निघते मस्त. आपण आता 2 पाण्याने तिला धुवून घेतलंय बघा असं छानपैकी. याच्यावर काय कसली कुठली फवारणी वगैरे काय नसते बघा. गावाकडं अशा जिरायती शेत्या असतात ना, त्यांनी चांगली येते. तर आपण आता तवा ठेवू यावरती. तर मी तवा ठेवलेला आहे. तव्यावर अगोदर मी भाकर टाकून घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतंय. आणि तेल टाकूया आपण. आता गावाकडे आमची आजी करायची ना, एकदम सोप्यात सोपी आणि खायला एकदम मस्त. आणि शेवटी शिवाय ती आयुर्वेदिक पण भाजी आहे, खाल्ल्याने चांगली असते ना. अवश्य एखाद्या बाजारात आली ना तर अवश्य घेऊन ही भाजी तुम्ही खात जा. तर आपण आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण चिपून घेतलेला आहे. आता आपण हिरव्या मिरचे तुकडे टाकूया याच्यामध्ये. तुम्ही मिरची असे तुकडे करून घ्या किंवा चेपून पण टाकू शकता आवडदोबड असे. तर आता मिरचीमध्येच आपण लसूण टाकून देऊ, म्हणजे तळल्या जातो आपला छान लसूण. पण तुम्ही लसणाचे तुकडे पण घेऊ शकता आणि टेचून पण घेऊ शकता, तसा पण छानच लागतो बघा. थोडीशी मिरची आपण जरा शिकवून देऊ. तर आपली लसूण आणि मिरची चांगली तळली गेलेली. आता आपण ही भाजी ना टाकून देऊ. अशी चांगली पिळून घ्यायची बघा आणि अशी टाकून द्यायची. आता ही भाजी आहे ना कोणी कोणी वाफळून पण घेतं आणि मग पिळून परतून घेतं नंतर. तर मी आता कच्चीच टाकलेली बघा. आता बघा ही छान हलवून घेऊ आपण असे. आता तुम्ही याला कढईत पण करू शकता, तुमच्याकडे जे असेल त्याच्यामध्ये तुम्ही भाजी करू शकता. खायला खूप छान लागते बघा आणि एकदम चवीला तर खूप भारी असते ही भाजी खाल्ल्याने. आणि निरोगी भाजी म्हणतात याला, निरोगी. तर आपण आता याच्यात थोडासा शेंगदाण्याचं कूट घालूया. हा थोडा शेंगदाण्याचा कूट आहे. तुम्हाला नसेल लागेल तर तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल बघा. आणि चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं आपण, कारण ही भाजी आहे ना शिजून खूप कमी होती, त्याच्यामुळे आपल्याला प्रमाणातच मीठ पाहिजे याच्यामध्ये, नाही तर मग खारट होईल. आणि आता मस्तपैकी आपण याला हलवून घेऊया. असं याला काही पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि गॅस मंद ठेवायचा एकदम बारीक, म्हणजे आपोआप पाणी सुटतं बघा याला. छान जीव एक मिक्स करून घ्यायची अशी एक जीव चांगली. तुम्ही चपाती बरोबर खा, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी खूप छान लागते. अशी चांगली हलवून दिली का 5 मिनिटं याला आपण चांगली होऊन देऊ. 5 मिनिटात आपली भाजी तयार होते बघा. याला थोडंसं आता आपण शिजून देऊया. आता समज तुमच्याकडे लईच कोरडी भाजी असेल ना, लईच सुकी जर असेल ना, तर थोडंसं तुम्ही असा पाण्याचा शिपका मारू शकता त्याच्यावर. जास्त नाही मारायचा. हे बघा असं थोडासा शिपका मारू शकता, फक्त ओलसर करू शकता भाजी. जर कोरडी पडली असेल तयावर तर जास्त नाही पाणी मारायचं आपल्याला. शिजून देऊ आपण याला 5 मिनिटात. तर बघा आपले 5-6 मिनिटं झाले तर आणि मस्त झाली अशी भाजी छान. हे बघा
लोखंडाचा तवा असल्यामुळे थोडीशी खाली अशी म्हणजे काळपट तुम्हाला कलर वाटतो, पण टेस्ट एकच नंबर लागते बघा. आणि लोखंडाच्या तव्यावर तर खाल्ल्याने चांगलं पण असतं. आपण पहिली टाकलेली थोडीशी तेलाची धार मिरची तळायला, आता थोडीशी धारभर टाकू आपण ते. लागलंच तर टाका, नाही टाकलं तर बिन तेलाची भाजी पण खूप छान होती बघा. ही थोडीशी धारभर टाकते मी, कारण का खूप गुणकारी भाजी असते ही आणि आवश्यक खायलाच पाहिजे. तर कशी वाटली आपली तांदूळची भाजी नक्की सांगा आणि नक्की करून बघा. अशा प्रकारे करून बघा. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. तर आता मी गॅस बंद करते.